संत ईश्वर फाउंडेशन दिल्ली यांच्या वतीनं भारतरत्न व्ही सुब्रमण्यम ऑडिटोरियम भारतीय कृषी अनुसंधान केंद्र येथे राष्ट्रीय संत ईश्वर सन्मान 2025 प्रदान करण्यात आला। हा सन्मान केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय वनमंत्री भूपेंद्रसिंह यादव तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री दत्तात्रय होसबळे यांच्या हस्ते महामंडलेश्वर रघुनाथदासजी देवबाप्पा फरशीवाले बाबा यांना प्रदान करण्यात आला। या सोहळ्याला संत ईश्वर फाउंडेशनचे कपिल खन्ना, दिल्लीचे खासदार मनोज तिवारी, बासुरी स्वराज, दिल्ली सरकारमधील विविध मंत्री, सचिव तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषद यांचे राष्ट्रीय पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी देवबाप्पांच्या सोबत महंत महामंडलेश्वर काशीनाथ दाजी महाराज खोरेवाडीकर आणि स्वामी महाराज आशुतोष देशपांडे आदी उपस्थित होते। Raghunath Das Ji Maharaj embraced a life of silence, sacrifice and service from the age of 13 under the guidance of his guru, Shri Mahadeva Municharya. He journeyed from the caves of the Himalayas to the banks of the Narmada, blending tapas with compassion for those in need. Settling in Trimbakeshwar, he envisioned and built a temple while extending faith and reform to remote tribal valleys. He earned his livelihood humbly and devoted every rupee to mass weddings, rural health camps, and Ayurvedic plantations. He remained fiercely protective of tribal identity, preserving rituals, songs, and cultural tradition. He is also known as Farsiwala Baba. वारकरी संप्रदाय त्याची संस्कृती जनजाती समाजापर्यंत संप्रदाय पोहोचवणे, धर्मकार्य पोहोचवणे, त्यांना व्यसनमुक्ती करणे, धर्माची ध्वजा उंचावणे, रुग्णांची सेवा करणे, रुग्णामध्ये रोग्यामध्ये नारायण ओळखणे, याचं या कार्याबद्दल मला ईश्वर संत सेवा पुरस्कार 2025 दिल्ली इथे मिळाला। त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे आणि मला दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदासजी त्र्यंबकेश्वर।